हाय हॅलो नमस्कार. मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन. आणि आज तुम्ही बघू शकता आपण लटकन शिकणार आहोत. तर अशा पद्धतीने मी 2 राऊंड कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे गोटापत्ती जी लेस आहे ही पूर्ण राऊंड भागाला शिलाई मारून घेते. तर इथे खूप हळूहळू आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मी पूर्ण लेस लावून घेते. अशा पद्धतीत पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण इथे हा दुसरा जो पोर्शन आहे सेम साईजचा त्यावर शिलाई मारून घेऊ. आधी जी आपण गोटापत्तीसाठी शिलाई मारली होती त्याच शिलाईवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि थोडा जो पोर्शन आहे तो आपल्याला एवढा पोर्शन आपल्याला शिलाई मारायला सोडून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आता मी त्याला सरळ करून घेते. या पद्धतीच आपण लटकन सरळ करून घेतल्यानंतर आता आपण या फॅब्रिकचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये आपण फिलिंग टाकणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कॉटनचा सुद्धा वापर करू शकता आणि कापूस सुद्धा टाकू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण राऊंडला आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण राऊंड भरून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि शिकायला मिळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे अशा पद्धतीने मी पूर्ण व्यवस्थित भरून घेतल्यानंतर आता आपल्याला वरचा जो फॅब्रिक आहे हा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण शिलाई नाही मारायची आहे कारण आपल्याला एका साईडने त्यामध्ये दोरी अटॅच करायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी थोडासा पोर्शन असा ओपन ठेवला आहे. आता त्यामध्ये मी ही दोरी टाकून घेते. या पद्धतीत दोरी टाकून घेतल्यानंतर आता मी तिथे दोरी लॉक करून घेते. यानंतर असं व्यवस्थित असं सगळीकडे कापड व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मी दुसरा सुद्धा लटकन रेडी करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मार्केटसारखे आपले लटकन तयार झालेले आहेत. असेच आपण लटकन्स प्रत्येक फॅब्रिकपासून बनवू शकतो, जरी आपला डिझायनर फॅब्रिक नसला तरीसुद्धा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.